लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, जाणून घेऊया कशा पद्धतीने आता वसू आत्या आणि रम्या, पार्थ आणि जीवा, नंदिनी, काव्या ह्या सगळ्यांनाच त्यांच्या घटस्फोटाची आठवण करून देत स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणार. तर दुसऱ्या बाजूला आता पार्थ, नंदिनी, काव्या, जीवा हे सगळेजण आता आईस्क्रीम पार्टी करणार. आता नेमकं काय काय घडतं हे सगळं बघूया आपल्या ह्या व्हिडिओमध्ये. तर आता आपण पाहिलं आहे की जीवा याच्याकडे झोपण्यासाठी आता पार्थ आलेला असतो आणि पार्थ आता जीवाला म्हणत असतो, काय रे अजून झोपला नाहीस, खोलीच्या लाईट्स चालूच आहेत. त्यावर जीवा म्हणतो, नाही ते मी जाऊ देत ना दादा, मी झोपेन. पण हे काय, तू इथे काय करतोयस माझ्या रूममध्ये? तू तर आज तुझ्या रूममध्ये असायला हवं होतंस ना, ते सुद्धा काव्याबरोबर. मग त्यावर पार्थ म्हणतो की असं कसं काय होईल, तू नंदिनी बरोबर नाही आहेस, मग मला काव्याबरोबर कसं राहता येईल? त्यावर जीवा म्हणतो म्हणजे? त्यावर पार्थ त्याला सांगतो की जोपर्यंत तू आणि नंदिनीसुद्धा एकत्र येत नाही तोवर मी आणि काव्याने ठरवलं आहे की आम्हीसुद्धा एकत्र येणार नाही. त्यामुळे जोपर्यंत आता नंदिनी या रूममध्ये झोपायला येत नाही तोवर मी इथे तुझ्याबरोबर झोपणार आहे. त्याबरोबर जीवा म्हणतो, अरे कशाला दादा, ह्या सगळ्याला काय अर्थ आहे? आणि तुम्ही उगाच आमच्यामुळे तुम्हाला का उगाचच्या उगाच शिक्षा करून घेताय? त्यावर मग पार्थ म्हणतो, कळतंय ना एवढं सगळं, मग कशाला उगाच विषय वाढवतोय जीवा? जाऊ देत ना, संपवून टाक सगळं, करून टाक नंदिनींना माफ. त्या सॉरी म्हणतायत ना समोरून तुला. त्यावर जीवा म्हणतो, नंदिनीने खूप ताणलं यार दादा, बघितलंस ना मी तिच्यासाठी किती एफर्ट्स घेतले ते. त्यावर पार्थ म्हणतो, अच्छा म्हणजे तू 21 दिवसांचं जे व्रत केलंस, तू ते जे एफर्ट घेतलेस ते तुला जास्त वाटत आहेत तर? त्यावर जीवा म्हणतो, अरे दादा जास्त वाटत आहेत म्हणजे ते एफर्ट्स कमी होते का? बघत होतास ना तू सुद्धा सोशल मीडियावरती मी नंदिनीसाठी किती आणि काय काय करत होतो. तिच्यासाठी व्लॉग बनवत होतो, तिच्यासाठी कपड्यांनी सॉरी लिहित होतो, तिच्यासाठी आणखीन काय काय नाही केलं, त्या रिक्षात अडकून झोपलो वगैरे वगैरे. त्यावर पार्थ म्हणतो, आणि मग नंदिनीने 6 महिने, लग्नानंतरचे सुरुवातीचे 6 महिने आत्तापर्यंत तुझ्यासाठी एफर्ट्स घेतलेत ते? जीवा, तुला आत्ता असं वाटतं आहे की तू एवढं केलंस, पण नंदिनीने तर सुरुवातीपासून तुला समजून घेतलं, तुला सांभाळून घेतलं. तू विसरतोयस? तू जेव्हा दारू पिऊन घरी यायचास ना तेव्हासुद्धा नंदिनींनी कधीही गोष्ट आपल्या आईबाबांना सुद्धा सांगितली नाही रे. या सर्व गोष्टी त्यांनी आतल्या आत दडवून ठेवल्या. का तर नवरा बायकोंचं भांडण आहे, 4 चौघात येऊ नये यासाठी. आणि मग तू काय करतोयस आता? नंदिनी आणि तुझ्यामध्ये जर नंदिनी चिडल्या असतील तर तू सुद्धा कधीतरी माघार घ्यायला हवीसच ना. आता मात्र जीवा याच्या लक्षात येतं की आपली चूक आहे, आपण खूप जास्त ताणून धरतोय आणि तसंही नंदिनीने आपल्यापेक्षा जास्त एफर्ट्स घेतलेले आहेत या नात्यासाठी. पण मग आता पार्थसमोर त्याला ही गोष्ट एक्सेप्टही करता येत नसते. जीवा म्हणतो, दादा मी आलोच आपल्यासाठी पाणी घेऊन, आणि मग तो तिकडनं किचनकडे निघतो. त्याबरोबर आता इकडे नंदिनीला तर झोपच येत नसते. नंदिनी काव्याला म्हणते, काव्या मी ना जरा जाऊन बाहेर बसते थोडा वेळ, काळजी करू नकोस, मी रूममध्ये झोपायला परत येईन. थोडा वेळ जाऊन जरा बाहेर बसते ग, उगाचच्या उगाच माझ्यामुळे तुझीसुद्धा झोप मोड व्हायला नको. आणि तसंही तू गोळ्या औषधं खाल्ले आहेस, त्यामुळे तुला लवकर झोपण्याची, आराम करण्याची गरज आहे. मी येते. आणि मग ती तिकडनं खाली येते. आता किचनमध्ये चाललेला जीवा नंदिनीला दिसतो. नंदिनी जीवाकडे जाते, जीवाचा हात पकडते आणि पुन्हा एकदा कान पकडून ती जीवाला सॉरी म्हणू लागते. ती जीवाला म्हणत असते, जीवा मला माफ करा, माझं चुकलं, मी जे वागले ते चुकीचं होतं, मला आता स्वतःची चूक कळाली, पण प्लीज आता तरी माफ करा ना मला. किती दिवस असे तुम्ही माझ्यावरती रागवून राहणार आहात? किती दिवस तुम्ही हा असा तुमचा राग माझ्यावर धरणार आहात? जीवा काहीच ऐकत नसतो. नंदिनी स्वतःचे कान पकडते आणि कान पकडून आता ती जीवाला म्हणते, जीवा सॉरी, चुकलं ना माझं, माफ करा ना आता मला. आता नंदिनीला कान पकडलेलं बघून जीवा हा विरघळतो, त्याला पाजर फुटतो आणि तो नंदिनीचे हातात जे तिने कान पकडलेले असतात ते कान खाली सोडतो आणि म्हणत असतो, नंदिनी असं नको करूस. आणि मग तो नंदिनीला जवळ घेतो, मिठी मारतो. त्याबरोबर आता पार्थ आणि काव्या त्या ठिकाणी येतात. पार्थ म्हणत असतो, बघताय ना पठ्ठराणी, आपले दोन्हीही पठ्ठशिष्य कसे लाईनवर आलेत ते. आता दोन्हीही पठ्ठशिष्यांनी एकमेकांना माफ केलेलं आहे आणि आता मला वाटतं की हे सुद्धा आपल्याप्रमाणे सुखाने राहतील. काव्या म्हणते, हो महाराज, हो अगदी बरोबर बोलताय तुम्ही. आपले शिष्य हे आता मार्गावरती आलेले आहेत. आता आम्ही म्हणाल्याप्रमाणे आम्हास असे वाटते की हे दोघं तर आता त्यांच्या खोलीत एकत्र जातील. सॉरी, खोली नाही, काय म्हणायचं, देशमुख काय म्हणतात? पार्थ म्हणतो ते आपले हे त्यावर नंदिनी म्हणते महाल. त्यावर लगेचच
काव्य म्हणते ओ अच्छा महाल. नंदिनी म्हणते आता आम्ही जातो आमच्या महालात, तुम्ही जा तुमच्या महालात. त्याबरोबर जीवा म्हणतो अरे काय चाललं आहे तुमचं, कुठलीही राजेशाही भाषा बोलताय तुम्ही. त्यावर पार्थ म्हणतो ते सगळं तुला मी सकाळी एक्सप्लेन करतो, आता आपण झोपायला जाऊया, नाहीतर जर आई बाबा आले ना तर सगळ्यांची राजेशाही इथेच निघेल. चल 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 लवकर चल. मग लगेचच पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी सगळेजण झोपायला आपापल्या रूममध्ये येतात. आता रूममध्ये आल्यावर काव्या म्हणते देशमुख मगाशी मी म्हणाले की जोवर ताई आणि जीवा एकत्र येत नाही तोवर आपण सुद्धा एकत्र यायचं नाही, पण आता ताई आणि जीवा एकत्र आलेत त्यामुळे मला असं वाटतं की आपण आपलं मघाचं राहिलेलं काम पूर्ण करायला हवं. पार्थ म्हणतो कुठलं काम. त्यावर काव्य म्हणते माहीत नाही आहे तुम्हाला, 1 मिनटं. आणि मग ती लगेच जाते, बेडरूमचा दरवाजा बंद करते, पार्थला बेडवरती ढकलते आणि म्हणते आता तरी काही आठवतं आहे का. पार्थ म्हणतो नाही मला काहीच आठवत नाही आहे. काव्य आता पार्थच्या समोर बसते आणि आता ती पार्थच्या चेहऱ्यावरून हात फिरवू लागते आणि मग ती पार्थला विचारते आता तरी काही आठवतं आहे का. त्यानंतर मग अशीच रात्र निघून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी मालिनी काकू किचनमध्ये काम करत असताना नंदिनी तिकडे येते आणि नंदिनी आता मालिनी काकूंना स्वयंपाकात मदत वगैरे करू लागते. नाश्ता नंदिनी स्वतःच्या हाताने बनवते. आता नंदिनीचा हा उत्साह, आनंद पाहून मालिनी काकूंना लक्षात येतं याचा अर्थ जीवा आणि नंदिनीचं सगळं छान झालं आहे आणि सगळं आता व्यवस्थित मार्गी लागलं आहे. मग सगळेजण नाश्ता करायला बसल्यावर मालिनी काकू म्हणत असतात मला तर खूप आनंद होतो आहे. त्यावर विक्रम विचारतो का. त्यावर मालिनी म्हणते अहो असं काय करताय, तुम्हीच म्हणालात ना त्या दिवशी मुलगा सुना येती घरा तोच दिवाळी दसरा, मग आता काय विचारताय असं. अहो एवढे दिवस नंदिनी आणि काव्या घरी नव्हत्या तर मला चैन पडत नव्हतं, मला खूप वाईट वाटत होतं, पण आता बघा ना आता आपल्या घराचं सुख, समाधान, मांगल्य, चैतन्य सगळं कसं परत आल्यासारखं वाटतंय. त्याबरोबर विक्रम म्हणतो हो ग अगदी खरं बोलतेस तू. आता एक खरं सांगू का तुला, घरातलं सगळं सुख समाधान तर परत आलं आहे, पण घरात एक गोष्ट तेवढी बाकी राहिली आहे. त्यावर पार्थ जेव्हा विचारतात काय झालं बाबा, काय कमी आहे घरात. त्यावर मग विक्रम म्हणतो अरे प्रमोशन. त्यावर सगळे म्हणतात प्रमोशन. त्यावर विक्रम म्हणतो हो प्रमोशन. मग जीवा म्हणतो बाबा कसलं आणि कोणाचं प्रमोशन करायचं आहे आपल्याला. त्याबरोबर पार्थसुद्धा म्हणतो हो ॲक्च्युली बाबा कसलं प्रमोशन करायचं आहे आपल्याला. त्याबरोबर आता आपल्या दोन्ही मुलांना आपण कोड्यात बोललेलं समजलं नसल्यामुळे विक्रम हसतो. तर आता मालिनीला तर बरोबर कळालेलं असतं विक्रमला काय म्हणायचं आहे, मग मालिनीसुद्धा हसते. त्यावर काव्या म्हणते काकू तुम्ही काय हसताय, सांगा ना काय झालं, काय म्हणतायत नेमकं बाबा. त्याबरोबर मग मालिनी म्हणते अगं तुम्ही आमचं प्रमोशन करण्याबद्दल बोलतायत ते आणि तुमचंसुद्धा. त्यावर नंदिनी म्हणते आमचं आणि तुमचंही प्रमोशन म्हणजे. त्यावर मग मालिनी म्हणते वेडी ग बाई वेडी माझी सगळी मुलं. अरे तुम्ही आई बाबा होण्याबद्दल आणि आम्ही आजी आजोबा होण्याबद्दल बोलतायत विक्रम. आता आजी आजोबा म्हणून आमचंही प्रमोशन व्हायला हवं म्हणून असं म्हणणं आहे त्यांचं काय. त्याबरोबर नंदिनी आणि काव्या लाजतात. तर आता लगेचच इकडे मालिनी म्हणते लाजल्या माझ्या दोन्ही सुना लाजल्या, याचा अर्थ सुनांनी आणि माझ्या मुलांनी आम्हालाही आजी आजोबा बनवायचं मनावर घेतलं आहे. तर वा वा वा, एकदा का ह्या घरात पाळणा हल्ला ना की ह्या घराचं कसं गोकुळ होऊन जाईल, नंदनवन होईल. युगनंतर ह्या घरात लहान मुलंच उरलं नाही म्हणजे तशी पिहू आणि श्रेया झाल्या, पण म्हणजे त्यांचं बालपण फार काही आनंदात इथे म्हणजे गेलेलं नाही आहे. कारण पिहू आणि श्रेया जेव्हा झाल्या तेव्हा तर मंजूताई त्यांच्या सासरी होत्या, त्या मोठ्या झाल्या तेव्हाच ती लोकं इकडे राहायला आली. त्यामुळे आता तुमची जेव्हा बाळं होतील ना तेव्हाच या घरात आनंद येईल, छान कसं वातावरण एकदम प्रसन्न होईल, घराचं नंदनवन होईल, गोकुल फुलेल घरात. त्याबरोबर लगेचच वसुहत्या म्हणते अगं बास 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 मालिनी बास झालं विक्रम, किती तुम्ही स्वप्न बघताय, काही जरा तारतम्य बाळगा तुमच्या स्वप्नांना. त्यावर मग विक्रम म्हणतो ताई काय बोलतेस हे. त्यावर मग रम्या म्हणते अरे मामा काय चुकीचं बोलते माझी आई, जे बोलते ते बरोबरच तर बोलते. नाही तुला विसर पडतो आहे का. अरे ह्या जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या ह्या सगळ्यांनीच यांच्याच लग्नानंतरच्या पहिल्याच सत्यनारायणाच्या पूजेला जाऊन घटस्फोट दाखल केला आहे नाही का. मग 6 महिन्यांपर्यंतच यांना एकत्र राहण्याची मुभा होती. आता तू विसरतोयस, 6 महिने पूर्ण होत आलेत यांच्या लग्नाला, त्यामुळे आता यांना एकत्र राहण्याची काही गरज नाही आहे. आता खरं तर हे रीतसर वेगळे होऊ शकतात आणि व्हायलाही हवेत. काय बरोबर बोलते आहे ना मी. काव्या आणि नंदिनी तुम्ही आता ह्या घरात राहणं चुकीचं आहे. त्याबरोबर वसुहत्या म्हणते अगं रम्या विचारतेस काय, बरोबरच बोलतेस तू. काय रे पार्थ, जीवा घटस्फोट फाईल करून आला होतात ना, मग
आता एकत्र कसे काय राहत आहे? हां, मग त्या घटस्फोटाचं काय काय करायचं काय आहे ना लक्षात? तुम्हाला चौघांनाही एकत्र राहायचं नाही आहे, तुम्हाला चौघांनाही वेगळं व्हायचं आहे. आणि म्हणूनच तुम्ही कोर्टात घटस्फोट फाईल केला होतात ना. हां, आणि तुम्ही रे विक्रम मालिनी, काय रे तुम्ही थोडंसं सगळं घरामध्ये चांगलं काय वाटू लागलं तर तुम्हाला लगेचच नातवंड वगैरे दिसू लागली का? अरे नाही रे नाही, असं काहीही घडणार नाही आहे. अजून नाही जमणार हे सगळं यांच्याच्यांनी, कारण हे लोक वेगळे होणार आहेत काय, बरोबर ना? त्याबरोबर लगेचच पार्थ म्हणतो, बरं झालं वसुहत्या आणि रम्या तुम्ही आम्हाला या सगळ्याची आठवण करून दिलीत. नाही म्हणजे आता शेवटी ह्या सर्व गोष्टींचा छडा तर लावलाच पाहिजे ना. त्यावर रम्या म्हणते, छडा लावला पाहिजे म्हणजे? पार्थ, नेमकं तुझ्या मनामध्ये काय आहे? नेमकं तू काय करणार आहेस? काय करशील काय तू? त्यावर लगेचच वसुहत्या म्हणते, अगं काय करणार म्हणजे काय, कोर्टात जाऊन आता लिगली सगळी प्रोसिजर पूर्ण करणार पार्थ डिवोर्सची, बरोबर ना पार्थ? त्यावर पार्थ म्हणतो, हो वसुहत्या, अगदी बरोबर बोललीस, डिवोर्सची सगळी प्रोसिजर मी कंप्लीट करणार आहे. त्यावर हे ऐकून काव्याला, मालिनी काकूंना, पार्थला, जीवाला, नंदिनीला, विक्रमला सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो की हे पार्थ काय बोलतोय. त्यावेळी पार्थ म्हणतो, पण डिवोर्स घेण्याची नाही, डिवोर्स रद्द करण्याची, डिवोर्स रद्द करण्याची सगळी प्रोसिजर मी आजच कोर्टात जाऊन पूर्ण करणार आहे. कारण आता मला आणि काव्याला आयुष्यभरासाठी, याच आयुष्यभरासाठी नाही तर पुढच्या जन्मोनजन्मीसाठी एकत्र राहायचं आहे. तसा जीवा लगेचच म्हणतो, दादा मला आणि नंदिनीलासुद्धा आयुष्यभर एकत्र सुखाने समाधानाने नांदायचं आहे. मी पसारा करायचा आणि नंदिनीने तो आवरायचा, तिने ओरडायचं आणि मी ऐकून घ्यायचं. मलाही नंदिनीबरोबर असंच आयुष्य कायम घालवायचं आहे. मलासुद्धा आमची डिवोर्सची प्रोसिजर कॅन्सल करायची आहे. मी काय म्हणतो, आपण एक काम करूया, अनायसे आता नाश्ता करून झालेलाच आहे तर सगळेजण सोबतच कोर्टात जाऊया आणि एकाएकी सगळं काम संपूनच घरी येऊया. मग जीवा, नंदिनी, पार्थ, काव्य सगळेजण घरातनं कोर्टात यायला निघतात, एकत्रच कोर्टात येतात. पार्थ, काव्या त्यांच्या वकिलाकडे येऊन जातात तर जीवा, नंदिनी त्यांच्या वकिलाकडे जातात. पार्थ आणि काव्याला समोर बघून त्यांची वकील म्हणते, अरे वा, बरं झालं तुम्हीच लोक आलात ते, नाही तसंही मी तुम्हाला आज बोलवून घेणारच होते, तुम्ही स्वतःहूनच याल असं वाटलं नव्हतं. डिवोर्सची अजूनही खूप घाई आहे असं वाटतंय तुम्हाला. मला वाटलं होतं तुमच्यात सगळं व्यवस्थित होईल, सुरळीत होईल, पण नाही, जाऊ द्या तुमचा डिवोर्स. त्याबरोबर लगेचच काव्या म्हणते, एक मिनटं मॅडम, एकदा आम्हाला काय म्हणायचं आहे हे ऐकून तर घ्या तुम्ही. त्याबरोबर ती म्हणते, बोला ना. तसा लगेचच पार्थ आणि काव्या सोबत म्हणतात, आम्हाला डिवोर्स नको आहे. त्यावर हे ऐकून ती वकील म्हणते, काय खरंच की काय, तुम्हाला खरोखर एकमेकापासून वेगळं व्हायचं नाही आहे? तुम्हाला खरंच घटस्फोट नको आहे मिसेस अँड मिस्टर देशमुख? अहो विसरताय का, जेव्हा तुम्ही इथे आला होतात तेव्हा तुम्ही दोघंजणं किती डिवोर्ससाठी मागणी करत होतात माझ्याकडे, काहीही करा पण लवकरात लवकर डिवोर्स द्या असं म्हणत होतात, आणि आज चक्क डिवोर्स नको असं म्हणताय. नक्की विचार केला आहे ना तुम्ही दोघांनीही या गोष्टीवर? त्यावर लगेचच आता पार्थ आणि काव्या दोघं एकत्रच बोलतात, हो आम्ही विचार केला आहे आणि आम्ही अगदी व्यवस्थित पुरेपूर विचार केला आहे आणि आम्हाला एकमेकांपासून वेगळं व्हायचं नाही आहे, हाच आमचा शेवटचा फायनल निर्णय आहे. आता असं म्हटल्याबरोबर वकील मॅडम म्हणतात, नक्की का? त्यावर पार्थ म्हणतो, मॅडम आम्हाला डिवोर्स कॅन्सल करायचा आहे, त्यासाठी आम्हाला काय प्रोसिजर करावं लागेल? नाही म्हणजे आम्ही ताबडतोब प्रोसिजर कंप्लीट करतो आणि हे सगळं इथेच थांबवतो. मग लगेचच आता त्यांना त्यांची वकील एक अर्ज द्यावा लागतो, तो अर्ज तुम्ही दिलात की तुमचा डिवोर्स रद्द होईल असं सांगते, आणि मग पार्थ आणि काव्या लगेचच तो अर्ज देऊ लागतात. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता जीवाला आणि नंदिनीला सुद्धा त्यांचा वकील म्हणत असतो, या 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 मिस्टर अँड मिसेस देशमुख, या तुमचीच वाट बघतोय. आजपासून तुम्ही दोघंजणं वेगळे होऊ शकता, वेगळे वेगळे राहूही शकता. त्यावर लगेचच आता जीवा म्हणतो, काय आणि का? त्याबरोबर त्यांचा वकील म्हणतो, अहो असं काय करताय, झाले ना आता 6 महिने पूर्ण, 6 महिन्यांपर्यंतच तुम्हाला दोघांना एकत्र राहण्याची कायद्याने बंदी घातली होती, पण आता तुम्ही एकत्रच राहिलं पाहिजे असं काही जरुरी नाही आहे. आता तुम्ही वेगळे होऊ शकता आणि तुम्ही माझ्याकडे डिवोर्स फाईल केला आहे, मी तुमचा डिवोर्स काउन्सिलर आहे आणि वकीलसुद्धा, विसरताय का? त्याबरोबर लगेचच जीवा आणि नंदिनी म्हणतात की आम्हाला डिवोर्स नको आहे. त्याबरोबर वकील साहेब म्हणतात, काय डिवोर्स नको? चक्क तुम्हा दोघांना एकमेकांपासून डिवोर्स नको, वेगळं नाही व्हायचं आहे तुम्हाला?
अरे असं काय करताय? पहिला नंदिनी मॅडमने माझ्याकडे डिवोर्स फास्ट ट्रॅकवरती करून मागण्याची परवानगी घेतली, नंतर तुम्ही डिवोर्स फास्ट ट्रॅकवरती करून मागितलात जीवा, आणि आता जर सगळी प्रोसिजर हळूहळू व्यवस्थित सुरळीत पूर्ण झालेली आहे तर दोघंही चक्क म्हणताय की तुम्हाला डिवोर्स नको आहे म्हणून. काय अर्थ काय याला? त्याबरोबर जीवा म्हणत असतो, हे बघा सर, नवरा बायकोचं नातं इतकं तकलादून असतं की ते एका कागदाच्या तुकड्यावर तुटेल. नवरा बायकोंचं नातं हे जन्मोनजन्मींसाठी शतदा जन्मांसाठी बांधलं जातं, आणि माझं आणि नंदिनीचं नातं तर त्याहूनही कितीतरी पुढे असणार आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे आम्हाला दोघांनाही वेगळं व्हायचं नाही आहे. डिवोर्सचं हे प्रोसिजर थांबवण्यासाठी, हा डिवोर्स रद्द करण्यासाठी जे काही करावं लागणार असेल ते सगळं आम्ही करायला तयार आहोत. तुम्ही आम्हाला लवकरात लवकर प्रोसिजर सांगा. त्याबरोबर वकील साहेब म्हणतात, नक्की ना पण वेगळं व्हायचं नाही आहे तुम्हाला दोघांना? नाही, नंतर निर्णय बदलायला नको. त्यावर नंदिनी म्हणते, नाही, आम्हाला कायम आयुष्यभरासाठी एकत्र राहायचं. याच जन्मात नाही तर पुढचे 7 जन्म एकमेकांची साथ द्यायची. त्यावर वकील म्हणतात, अरे वा वा वा, छानच फरक पडलेला दिसतोय तुमच्या दोघांमध्ये. असेच कायम एकत्र राहा. तुम्हाला तुमच्या पुढील भविष्यासाठी, पुढील संसारासाठी खूप खूप शुभेच्छा. पार्थ आणि काव्याला सुद्धा त्यांची वकील शुभेच्छा देते पुढील वाटचालीसाठी. आणि मग त्यानंतर आता जीवा आणि नंदिनीला त्यांचा जो वकील असतो तो काय प्रोसिजर करावं लागेल ते सांगतो. तो त्यांना सांगतो की तुम्हाला एक अर्ज भरून द्यावा लागेल. तो अर्ज तुमचा एकदा का मिळाला की मग कोर्ट तुमचा डिवोर्सचा जो अर्ज आहे तो रद्द करेल. मग जीवा आणि नंदिनीसुद्धा फटाफट अर्ज भरून देतात आणि डिवोर्स रद्द करून घेतात. तर आता पार्थ आणि काव्या बाहेर येतात. इतक्यात त्यांना जीवा आणि नंदिनीसुद्धा बाहेर आलेले दिसतात. पार्थ म्हणतो, काय रे, काय म्हणाले वकील? झालं ना सगळं व्यवस्थित? झाला ना तुमचासुद्धा डिवोर्स रद्द? त्याबरोबर लगेचच आता पार्थने हे असं विचारल्यावर जीवा हा म्हणतो, दादा ते. त्याबरोबर पार्थ म्हणतो, अरे बोल ना पटकन, काय झालं? मग नंदिनी सांगते, जीवा का उगाच त्यांना त्रास देत आहे? पार्थ, सगळं आपल्या मनाप्रमाणेच घडलं आहे. माझा आणि जीवांचा डिवोर्ससुद्धा रद्द झाला आहे आणि आयुष्यभरासाठी मी आणि जीवासुद्धा एकत्र राहणार आहोत असं आम्ही सांगितलेलं आहे वकील साहेबांना. आता पुन्हा डिवोर्स हा विषय आपल्या घरात नाही. त्याबरोबर लगेचच काव्या म्हणते, वा वा वा. तर या ठिकाणी अशा पद्धतीने मोहितेंच्या दोन्ही मुली आणि देशमुखांची दोन्ही मुलं ही आयुष्यभरासाठी एकत्र आलेली आहेत असं मी आता जाहीर करायला काहीही हरकत नाही आहे. आजच्या नंतर आपल्या देशमुखांच्या घरातनं डिवोर्स हा शब्द कायमचा रद्द म्हणजे रद्द. आपल्या घरातल्या डिक्शनरीत डिवोर्स हा शब्द नको. काय? त्याबरोबर लगेचच जीवा म्हणतो, हो अगदी बरोबर बोलली आहेस तू काव्या, पण मी काय म्हणतो, एवढ्यावरच गप्प बसून चालणार नाही. छान मस्त काहीतरी सेलिब्रेट करूया. तुम्हाला काही शॉपिंग वगैरे करायची आहे का? आपण शॉपिंगला जायचं का? त्यावर लगेचच आता पार्थ म्हणतो, हो चालेल ना, जाऊया. नंदिनी, काव्या, तुम्हाला करायची का शॉपिंग? तसा लगेचच नंदिनी म्हणते, नाही नको. काव्याही म्हणते, नाही शॉपिंग नको. त्यावर जीवा म्हणतो, अरे मग काय करायचं? इतकी सुकी घालवायची का ही चांगली मुमेंट? त्यावर मग काव्या म्हणते, कशाला, आपण एक काम करूया, छान मस्त थंडगार आईस्क्रीम खाऊया आणि आईस्क्रीम पार्टी करून आपण आपला आनंद साजरा करूया. मग जीवा आणि नंदिनी म्हणतात, वाह, बेस्ट आयडिया. पार्थही म्हणतो, मलाही आवडली आयडिया. मग सगळेजण आता आईस्क्रीम खायला जातात आणि छान मस्त आईस्क्रीम पार्लरमध्ये बसून एकत्र चौघंजण आईस्क्रीम खातात आणि सुखी संसाराची स्वप्न बघू लागतात. आयुष्य ते पुढचं कसं आनंदात घालवतील या सर्वाबद्दल चर्चा करू लागतात. काव्या म्हणत असते, मी तर देशमुखांना कधीच सोडणार नाही, मी कायम त्यांच्याचबरोबर अशी सावलीसारखी राहणार. पार्थ आता हे ऐकून खुश होतो. तर दुसऱ्या बाजूला जीवासुद्धा नंदिनीला सांगतो, मी सुद्धा नंदिनी कायम तुझ्याबरोबर असणार सुखदुःखात प्रत्येक वेळी. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये